नाशिक टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य सूत्रधार निदा खानला बेड्या। छत्रपती संभाजीनगरमधील राहत्या घरातनं मुसक्या आवळल्या। निदा खानचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळल्यानंतर ही कारवाई। निदा खानला लपवल्याप्रकरणी इमाम नगरसेवक मतीन पटेल सह आरोपी। नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल, मोबाईलही जप्त। निदा खानला छत्रपती संभाजीनगरात लपवण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात। मंत्री शिरसाठांचा आरोप। तर निदा खान संभाजीनगरलाच कशी येते असा सवाल करत शिरसाठांकडून एसआयटी चौकशीचीही मागणी। 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील। सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा। जय पवारांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्री पदासाठी लागणारं संख्याबळ फडणवीसांकडे, जयकुमार गोरेंची यावर प्रतिक्रिया। कलिंगडामुळे नाही तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे डोकाडी या कुटुंबाचा मृत्यू। मुंबईमध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याच्या प्रकरणात ही माहिती समोर। वैद्यकीय अहवालानंतर सुद्धा पायधुनी परिसरातील बाजारातनं कलिंगड अजूनही गायब। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर। भाजप सरकार स्थापन करण्यासाठी आज बैठकीमध्ये विधिमंडळ दलाचा नेता निवडला जाणार। सुवेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित।